हे नूडल्स घरातच बनवलेत का असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो। तर मनात कोणताही डाऊट न ठेवता ह्या गोष्टीवरती बिलीव्ह करा की हे नूडल्स मी घरातच बनवलेले आहेत। दिसताना अगदी स्ट्रीट स्टाईल दिसतायत की नाही, म्हणूनच तर सगळ्यांना शंका येते की हे घरात बनवलेत की बाहेरून आणलेत। तर हे घरात बनवलेले व्हेज हक्का नूडल्स आहेत। चला तर मग बघूया कसे बनवले ते व्हेज हक्का नूडल्स। त्याच्यासाठी मस्तपैकी मोठ्या टोपात खूप सारं पाणी घेतलेलं आहे, त्यातच खूप सारं मीठ घातलेलं आहे आणि 2 चम्मच भरून तेल टाकलेलं आहे। हे पाण्याचं मिश्रण मस्त गदगद उकळी येईपर्यंत उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यात नूडल्सचे क्यूब टाकलेले आहेत। हे व्यवस्थित 80% आसपास शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे। पाणी गाळून झाल्यानंतर त्याच्यावरती मस्तपैकी थंडगार पाणी ओतून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा कुकिंग टाइम बंद करायचा आहे। त्याच्यानंतर पार्ट येतो तो चॉपिंगचा। चायनीज म्हटलं की बाबा खूप सारं चॉपिंग येतं, त्याचीच तयारी करताना हे गाजर जुलियन साईज मध्ये कट करून घेतलेलं आहे। तुम्हाला आवडतील त्या वेजेस तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता। कोबी सुद्धा छान असा हिरवागार कोबी मी मस्त पातळ कापा करून घेतलेले आहेत, लांब लांब पातळ कापा करून घेतलेले आहेत। तुम्ही पुन्हा सांगते, तुम्हाला जी भाजी आवडेल ती तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता। शिमला मिरची शिवाय तर कोणताच चायनीज फूड कंप्लीट होऊ शकत नाही, म्हणून शिमला मिरचीचे सुद्धा मस्त जुलियन कट करून घेतलेले आहेत। जोडीला कांद्याची पात तर हवीच, त्याच्याशिवाय चव कशी येणार किंवा रंग कसा छान दिसणार, म्हणून छान अशी हिरवीगार कांद्याची पात सुद्धा कट करून घेतलेली आहे। आपलं वेजेसचं प्लॅटर तर ते तयार झालेलं आहे। मस्तपैकी कांदा, कोबी, गाजर आणि शिमला मिरची कट करून घेतलेली आहे। आता सेकंड चॉपिंगचा पार्ट, त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे मस्तपैकी एक मोठा कांदा, ज्याला मी लांब असा कट करून घेतलेला आहे। सगळं चॉपिंग वरती डिपेंड करतं आणि बिलीव्ह मी ह्याच्यात कट होणाऱ्या भाज्यांच्या साईज नुसार ह्याची टेस्ट कळते, त्याच्यावरतीच डिपेंड असते। मग काय, खूप सारी लसूण सुद्धा मस्त बारीक चिरून घेतलेली आहे। लसूण ही चिरूनच घ्या, किसलेली किंवा ठेचलेली लसूण अजिबात चांगली लागत नाही। खूप साऱ्या हिरव्या मिरच्या आणि आलं, तुम्हाला जशी आल्याची टेस्ट आवडत असेल तितकं घ्या। मला जास्त आवडत नाही म्हणून मी लिमिटेडच आलं घेतलेलं आहे। तुम्ही आल्याचं प्रमाण लसणीच्या प्रमाणा इतकं सुद्धा घेऊ शकता। मग काय, कांदा, आलं, लसूण आणि मिरची सुद्धा कट करून झालेली आहे। तर ह्याचा पुढचा भाग म्हणजे फोडणी। फोडणीसाठी मी गॅसवर ठेवलेली आहे मस्त जाडबुडाची कढई, त्याच्यात घेतलेले आहेत 2 ते 3 चम्मच तेल। त्याच्यावरती लसूण आणि आलं टाकून गुलाबी होईपर्यंत त्याला परतलंय। ते परतून झाल्यावरती त्याच्यावरती टाकलेली आहे हिरवी मिरची आणि कांदा, ह्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। परतताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गॅस हा हाय फ्लेम वरतीच ठेवायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे कोबी, लांब चिरलेली शिमला मिरची, जुलियन कट केलेले गाजर, हिरवीगार कांद्याची पात आणि हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिक्सिंग हे आपल्याला हाय फ्लेम वरतीच करायचं आहे, जेणेकरून त्याला एक स्मोकी फ्लेवर येणार। हे सर्व मिक्स करून झाल्यावरती त्याचा क्रंच नाही गेला पाहिजे। त्याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे रेड चिली सॉस 1 चम्मच, सोया सॉस 1 चम्मच, ब्लॅक पेपर हाफ टीस्पून आणि नूडल्स मसाल्याचं 1 ते 1.5 पॅकेट। सर्व मसाले तुमच्या नूडल्सच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर मी टाकलेला आहे स्वादानुसार नमक। मीठ हे तुम्ही नूडल्स उकडताना किती मीठ टाकले आणि सॉस मध्ये किती मीठ आहे त्याच्या अंदाजाने घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स केल्यानंतर आपण मस्तपैकी उकडून थंड केलेले जे नूडल्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सर्व मटेरियल एकजीव झाल्यानंतर जी गरमागरम नूडल्सना स्मेल येतो तो आहा कमाल असतो। आपले नूडल्स आता व्यवस्थित मिक्स करून झाले की त्याच्यावरती 1 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। मी विनेगर स्किप केलेला आहे आणि लिंबू यूज केलेला आहे। लिंबूनी सुद्धा खूप छान टेस्ट येते, त्यामुळे
आता हे सर्व आपलं मिक्स करून झाल्यानंतर मस्त गरमागरम नूडल्स आपल्या प्लेटीमध्ये घ्या, ताटामध्ये घ्या, ज्याच्यात तुम्हाला खायची इच्छा असेल, जितकं खायची इच्छा असेल तितकं घ्या. वरून पुन्हा मी थोडंसं छान दिसण्यासाठी गाजर, हिरवीगार कांद्याची पात आणि कॉम्प्लिमेंटसाठी कोबी सुद्धा घातलेला आहे आणि शेजवान चटणी सोबत सर्व केलेला आहे. बिलीव्ह मी, स्ट्रीटवरचं नूडल्स खायला तुम्ही विसरून जाल. इतके छान घरातच वेज हाक्का नूडल्स बनतात. म्हणून घरातच पटपट पटपट उठा आणि वेज हाक्का नूडल्स बनवा. आता नूडल्स बनवायला उठतच आहात तर एक लाईक तर झालाच पाहिजे आणि आपल्या कमेंट्समध्ये खूप सारे नूडल्स सुद्धा आले पाहिजेत. लाईक करताय, कमेंट करताय तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जाता जाता सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या आवडत्या सगळ्या व्यक्तींसोबत नूडल्सची ही रेसिपी नक्की शेअर करा. बाकी नूडल्स खा, एन्जॉय करा. बाय.